निश्चितच पुढची बातमी आहे अहिल्यानगर जिल्ह्यामधील जिल्ह्याचे प्रसिद्ध अध्यात्मक केंद्र असलेल्या श्री क्षेत्र तारकेश्वर गडाचे जे महंत आहेत हरिभक्त परायण आदिनाथ महाराज शास्त्री यांच्या बाबतीत एक धक्कादायक घटना घडलेली आहे. खरं तर आदिनाथ महाराज शास्त्री हे एक मोठं नाव आहे बीड जिल्ह्यातलं आणि अहिल्यानगर जिल्ह्यामधलं सुद्धा, आणि त्यांनी स्वतःवरती वार करून स्वतःला जखमी करून काल घेतलेला आहे. त्यानंतर त्यांच्यावरती उपचार सुरू आहे आणि आता त्यांची प्रकृती बऱ्यापैकी स्थिर आहे असं सुद्धा सांगितलं जातं. खरं तर बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्याजवळ महिंदा गावामध्ये तारकेश्वर गड आहे. एक जागृत देवस्थान म्हणून तारकेश्वर गडाची ओळख आहे आणि या गडाचे महंत म्हणून आदिनाथ शास्त्री यांना ओळखलं जातं. अतिशय शांत आणि मितभाषी असलेल्या शास्त्री यांनी अशा पद्धतीने इतकं टोकाचा पाऊस का उचलला असा प्रश्न सुद्धा आता उपस्थित होतोय. आणि खरं तर पाथर्डी तालुका असू द्या किंवा एकूण बीड जिल्ह्यामध्ये आदिनाथ शास्त्री यांचा एक मोठा भक्त परिवार आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये सुद्धा एक खळबळ उडालेली आहे, अस्वस्थता आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. जेव्हा ही घटना घडली ते समजलं त्यानंतर पाथर्डीच्या आमदार असलेल्या मोनिका राजळे यासोबतच भाजपचे युवा नेते अक्षय कर्डिले यांच्यासह आदिनाथ शास्त्री यांना मारणाऱ्या भक्तांनी मोठी गर्दी केलेली होती रुग्णालयामध्ये आणि शास्त्री तब्येतीची चौकशी करण्यासाठी. खरं तर या घटनेचे मोठे राजकीय आणि सामाजिक पडसाद सुद्धा उमटलेले होते. त्यांच्यावरती आता योग्य उपचार सुरू आहेत, ते धोक्या बाहेर आहे त्यांची प्रकृती, आणि भाविकांनी कुठल्याही चुकीच्या अफवांवरती विश्वास ठेवू नये, संयम राखावा असं आवाहन जे आहे ते अक्षय कर्डिले यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केलेलं आहे. आता तारकेश्वर गडावरती नेमकं काय घडलं हे जाणून घेणं सुद्धा तितकंच महत्वाचं असणार आहे. काल संध्याकाळी आदिनाथ महाराज शास्त्री हे आपल्या भक्तांसोबत बराच वेळ होते, त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर कशी कुठली अस्वस्थता दिसून येत नव्हती. ते अशा पद्धतीने कुठल्या टोकाचा पाऊस उचलतील असं कोणालाही वाटलं नव्हतं. साधारण संध्याकाळी 5:30 वाजता भक्तांशी बोलताना त्यांना सोडून ते आपल्या खोलीमध्ये निघून गेले आणि त्यानंतर खोलीमध्ये त्यांनी स्वतःच्या अंगावरती अशा पद्धतीने वार करून घेतली. त्यांच्या खोलीत जेव्हा दुसरी व्यक्ती त्यांना बोलवायला गेली तेव्हा ते जखमी अवस्थेमध्ये आढळून आले. त्यानंतर तातडीने त्यांना खासगी रुग्णालयामध्ये अहिल्यानगरमध्ये दाखल करण्यात आलं आणि मोठा परिवार त्यांना, मी जसं मगाशी म्हटलं होतं, सगळा अहिल्यानगर जिल्हा आणि म्हणजे पाथर्डी भाग असू द्या आणि त्यासोबत बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे. त्यामुळे या सगळ्या लोकांमध्ये खळबळ उडाली आणि गर्दी जी आहे ती त्यांना बघण्यासाठी झालेली होती. तर आता त्यांच्यावरती फार एक शस्त्रक्रिया झालेली आहे. सध्याच्या घडीला त्यांची प्रकृती जी आहे ती स्थिर आहे आणि कुठल्याही प्रकारच्या अफवांवरती आता विश्वास ठेवू नका. त्यांच्यावरती उपचार करणाऱ्या डॉक्टर हर्षवर्धन तन्वर जे आहेत तर त्यांनी सांगितलेलं आहे की शस्त्रक्रिया जी आहे ती आता यशस्वी झालेली आहे, लवकरच ते बरे होतील. मात्र आता भक्तांनी त्यांना भेटायला येऊ नये जेणेकरून त्यांना कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन होणार नाही असं सांगितलेलं आहे. काही दिवस त्यांना रुग्णालयामध्ये ठेवावं लागेल आणि त्यानंतर डिस्चार्ज देण्यात येईल अशी माहिती सुद्धा डॉक्टर तन्वर यांनी दिलेली आहे. शास्त्रींनी हे का केलं हा खरं तर सगळ्यांना प्रश्न आहे. अनेकांना मार्गदर्शन करणारे आदिनाथ महाराज हे अनेकांना माहिती आहे, आयुष्यामध्ये वाट दाखवली त्यांनी असं त्यांच्या भक्तांचं म्हणणं आहे. आणि अशा पद्धतीने इतकं टोकाचं पाऊल हे ते उचलू शकतील का असा सुद्धा प्रश्न आहे. आता या सगळ्या बाबतची तपास जो आहे तो सुरू आहे. मात्र एक मोठा भक्त परिवार त्यांचा आहे आणि संप्रदायामध्ये त्यांचा शब्द जो आहे तो आता अखेरचा मानला जातो. त्यामुळे आता या सगळ्यावरती सगळेच जण विचार करतात की असं नेमकं काय झालेलं आहे. मात्र या सगळ्यावरती त्यांनी आता स्वतः प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आता मला बरं वाटतंय, कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका आणि मी स्वतः लवकरच गडावरती येईल. त्यामुळे आता माझी तब्येत एकदम व्यवस्थित आहे, कोणी काही काळजी करू नका. मी लवकरात लवकर गडावर येणार आहे. जय श्रीराम. जय श्रीराम. माझी तब्येत एकदम व्यवस्थित आहे, कोणी काही काळजी करू नका. मी लवकरात लवकर गडावर येणार आहे. जय श्रीराम. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.